धर्माच्या 10 लक्षणांमध्ये बुद्धीचे सर्वाधिक महत्त्व आहे. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्याच्याकडे बुद्धी आहे तोच बलशाली आहे, कारण बुद्धी नसेल तर शारीरिक बळही कुचकामे ठरते. हिंदू धर्मात गणपतीला बुद्धीचा कारक आणि अधिष्ठाता मानले जाते. गणपतीचे शिर म्हणजे डोके हत्तीरूपात दिसते, हे मेधाशक्तीचेच रूप आहे. हत्तीच्या मोठ्या आकाराचे शिर विवेक आणि प्रज्ञाशक्ती यांच्यातला समन्वय दर्शवतो. बुद्धी प्रत्येकाकडेच असते, पण विवेकाशिवाय बुद्धी भलत्याच्याच दिशेने मार्गक्रमण करत असते. गणपती हा स्वयं विघ्नहर्ता आहे, आपण सर्वजण जाणतोच. एखाद्या शुभ कार्यात येणारे अडथळे दूर करणारे देवता असा गणपतीचा नावलौकिक आहे. यासाठी हिंदू धर्मात प्रत्येक कार्याचा शुभारंभ गणेश वंदनेनेच केला जातो. गणपतीचे विशाल उदर करुणा, उदारता आणि पूर्ण स्वीकृतीचे द्योतक आहे. ज्या समाजात करुणा, उदारता आणि प्रत्येक परिस्थितीत सहज स्वकृतीची भावना निर्माण होते, तेथे श्रद्धा, आस्था आणि सत्याचे स्वाभाविक प्रकटीकरण होऊ लागते. लोकमान्य टिळकांच्या स्वाधीनता आंदोलनात चेतना जागृत करणाऱ्या उद्देशाने 1893 मध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले गेले. टिळकांनी जनतेच्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग रचनात्मकतेकडे प्रवृत्त करत राष्ट्रीय आंदोलनाला एक नवी ऊर्जा आणि उंची बहाल केली. गणपतीला एकदंतही संबोधले जाते, जो निश्चितच पूर्ण एकाग्रतेचे प्रतीक आहे. ज्याच्या हातात विराजमान अंकुश पूर्ण सजगतेचा कारक आहे. गणपतीच्या दुसऱ्या हातात असलेले अस्त्र आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्माच्या मार्गावर मार्गक्रमण करत असते, तेव्हा त्याच्या प्रारब्धरूपी प्राकृत आणि पुरातन संस्काराचे अंतरंग उलगडत जातात. हळूहळू त्याची प्राणदायिनी शक्ती आणि आत्मरचनेचा संपूर्ण शरीरात आपला विस्तार करते. या स्थितीत आध्यात्मिक ऊर्जा मुक्त होऊन एक रूप धारण करते. या विशेष स्थितीत व्यक्तिविवेक आणि आत्मसंचयनाला स्वतः नियंत्रित न केल्यास हीच ऊर्जा विध्वंसाचे कारण ठरते. गणपतीचे वाहन मूषकही सांकेतिक आहे. उंदीर आध्यात्मिक प्रगतीच्या आड येणाऱ्या विकारांना सहज दूर करतो. गणेशाच्या सुभाषितांमध्ये गणपतीला आवाहन केलेले आहे, हे विघ्न विनाशका, बुद्धिदायका, आमच्या मार्गात येणाऱ्या सर्व संकटांचा नाश करून आम्हाला ज्ञानाच्या प्रकाशरूपी मार्गावर येण्यासाठी मदत कर. ज्ञानामुळे आमची सर्व प्रकारची बंधनं, अंधविश्वास आणि विक्रमांना दूर करण्यासाठी सहाय्य कर.